नमस्कार शेतकरी बांधवांनो, पुन्हा एकदा तुमचं आपल्या लोकसेवा मराठी न्यूज या आवडत्या यूट्यूब चॅनलवरती सहर्ष स्वागत आहे। तर मित्रांनो, तुमच्यासाठी एक आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी घेऊन आलो आहोत। तर मित्रांनो, बघा ती बातमी काय आहे, लगेच तुम्हाला वाचून दाखवितो। तर मित्रांनो बघा, बीड, लातूर आणि धाराशिव या 3 जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी मोठा निर्णय या ठिकाणी घेण्यात आला आहे। मित्रांनो, तर केंद्र सरकारने अखेर खरीप 2025 चा पीक विमा मंजूर केला आहे आणि त्यामुळे हजारो शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकरी बांधवांनो, त्याचबरोबर सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ह्याच आठवड्यात पीक विमा जमा केला जाणार असून त्याची तारीख देखील जाहीर करण्यात मित्रांनो आलेली आहे। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायला विसरू नका। जर तुम्ही व्हिडिओ मध्ये स्किप केला तर तुम्हाला ही माहिती मिळणार नाही। तर मित्रांनो, चला व्हिडिओला सुरुवात करू। तर बघा मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, आपण जर मागील काही महिन्याचा विचार केला तर बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यामध्ये अतिशय गंभीर परिस्थिती निर्माण झाली होती आणि सोयाबीन पिकाचे अति प्रमाणात नुकसान झालं होतं। पावसाच्या अतिनियमामुळे आणि नैसर्गिक आपत्तीमुळे शेतकऱ्यांचं फार नुकसान झालेलं होतं। अनेक शेतकऱ्यांचे सोयाबीन पीक पूर्णपणे खराब झाले होते। तर कृषी विभागाने केलेल्या पंचनाम्यानुसार या भागात जवळपास 80 ते 90% पिकांचे नुकसान झाल्याचं अहवाल समोर आला होता। पण मात्र हा अहवाल राज्य सरकारकडे सादर करण्यात थोडा विलंब झाला होता। त्यामुळे शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार नाही याबाबत संभ्रम निर्माण झालेला होता मित्रांनो। तर मित्रांनो, ह्याच दरम्यान पीक विमा कंपन्यांनी एक मोठा निर्णय घेतलेला आहे। तर मित्रांनो, तो काय निर्णय आहे पाहू। तर मित्रांनो, त्यांनी बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांना पीक विमा योजनेतून वगळण्याचा निर्णय घेतला होता। पण ह्यामुळे शेतकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी निर्माण झाली होती मित्रांनो। पण शेतकरी बांधवांनो, इथेच राज्य सरकारने महत्त्वाची भूमिका बजावली। राज्य सरकारने केंद्र सरकारकडे वारंवार पाठपुरावा केला आणि या 3 जिल्ह्यांना वगळू नये अशी ठाम भूमिका घेतली। तर मित्रांनो, त्यानंतर केंद्र सरकार आणि पीक विमा कंपन्यांमध्ये बैठक झाली। या बैठकीत केंद्रीय कृषी मंत्री शिवराज चौहान यांनी पीक विमा कंपन्यांना आदेश दिले की बीड, लातूर आणि धाराशिव या जिल्ह्यांतील शेतकऱ्यांना तात्काळ पीक विमा जमा झाला पाहिजे। तर मित्रांनो, या निर्णयामुळे आता या 3ही जिल्ह्यातील शेतकऱ्यांना फार मोठा दिलासा मिळाला आहे। तर मित्रांनो बघा, आता आपण जाणून घेऊया की हा पीक विमा कोणत्या पिकांसाठी मिळणार आहे। तर मित्रांनो बघा, या योजनेअंतर्गत फक्त सोयाबीन ह्या पिकालाच हा पीक विमा मिळणार आहे। तर मित्रांनो, ज्या शेतकऱ्यांचं सोयाबीन पिकाचं नुकसान झालंय अशा शेतकऱ्यांनाच ह्या ठिकाणी पीक विमा वितरित केला जाणार आहे। तर आता पुढचा महत्त्वाचा प्रश्न म्हणजे शेतकऱ्यांना किती रक्कम मिळणार आहे। तर बघा शेतकरी बांधवांनो, उपलब्ध माहितीनुसार शेतकऱ्यांना हेक्टरी सुमारे 17,500 रुपये इतकी रक्कम जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, ही रक्कम थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केली जाणार आहे, हे लक्षात ठेवा। तर शेतकरी मित्रांनो, आता सर्वात महत्त्वाची माहिती की सर्व शेतकरी जाणू इच्छितो, तर मित्रांनो ती म्हणजे पैसे खात्यात कधी येणार। तर मित्रांनो बघा, तर शेतकरी बांधवांनो, अधिकृत माहितीनुसार 18 मे 2026 तारीख पुन्हा एकदा ऐका, 18 मे 2026 रोजी पासून शेतकऱ्यांच्या खात्यावर पीक विमा जमा केला जाणार आहे। तर मित्रांनो, तुम्हाला आता जास्त वाट पाहावी लागणार नाही। तर मित्रांनो, ह्याच आठवड्यात तुमच्या खात्यात पैसे येण्यास सुरुवात होईल। तर मित्रांनो, तुमच्या बँक खात्यावर हे पैसे वितरित केले जाणार आहेत, त्यामुळे तुमचं बँक खात्यावर तुमचं लक्ष असू द्या। तर मित्रांनो, शेतकरी बांधवांनो, हा निर्णय हजारो शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाचा आहे, कारण अनेक शेतकरी आर्थिक अडचणीत होते। ह्या पीक विम्यामुळे त्यांना आता आधार मिळणार आहे। तर मित्रांनो, तसेच जर तुम्ही ह्या 3 जिल्ह्यांपैकी कोणत्याही जिल्ह्यात राहत असताल आणि तुमच्या सोयाबीन पिकाचं नुकसान झालेलं असेल तर तुमच्या खात्यावर लवकरच हे पैसे हेक्टरी 17,500 रुपये हे पैसे जमा केले जाणार आहेत। तर मित्रांनो, जर तुमच्या खात्यावर अजूनही रक्कम आलेली नसेल तर काळजी करू नका, कारण ही रक्कम टप्प्याटप्प्याने शेतकऱ्यांच्या जिल्ह्यानुसार खात्यात जमा केली जाणार आहे। तर मित्रांनो, तुम्ही काळजी करू नका आणि हा पीक विमा तुम्हाला नक्कीच भेटणार आहे। तर मित्रांनो, ही माहिती कशी वाटली कमेंटद्वारे नक्की कळवा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये। जय हिंद, जय महाराष्ट्र।